रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. ऑर्गॅनिक आहे, सगळे आहे, तेवढंच ऑर्गॅनिक त्याला प्रोटोप्लाझम नाही, बायोप्लाझम नाही, नसतं त्याला ज्ञानही नाही. आणि जर दगड पेरले तर दगड दैवती दगड पेरला 500-700 दगड त्याला आले तर मग आपल्याला दगडातही जाती एक संगमरवरी दगड आहे, दगडातल्या जाती निघून जर त्या आपण पेरल्या तर आपल्याला संगमरवरी दगडाच्या खाली करायला तिचा अनुभव हाच आहे. तिच्या सोडून त्यांची व्याख्यानं ऐकली, चर्चाही केली. भाषेने बोलतात ते तुमच्या भाषेत मला काय बोलतात हे कळतं. तुम्ही ज्याला विज्ञान म्हणता त्यात युक्त आहे. पर्यायी तुमच्या डोक्यात युक्त आलेली पहिली गोष्ट खोटीच आहे. आणि खोटी ठरली ती त्यावेळेला खरीच मानली गेली. त्यावेळेला पहिल्या पिढ्यात आहे. आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं आला. आपल्या लक्षात आहे याच्यावरती सगळ्या धर्तीवर मोठा मंडप आज भोजन झाली, सर्वांची ती कुसळ झाली. आणखी एक मजला एका झाला आणि तिथं ही सगळी माणसं समाविष्ट झाली आहेत. पण त्यापेक्षा आपलं हृदय अधिक मोठं आहे हे आपल्या लक्षात येते. हृदयात जे समावतं त्या विश्वाच्या कोणत्याही वस्तूमध्ये समावत. तुम्हाला मांडू लावायची लागत नाही. त्यानंतर तुम्ही त्या माती खावळं, त्याचं नाव आहे माती खावळं. एक सापाची गाठ ते इथपर्यंत आपली शेपूट आपण खातो. खाता 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 शेवटाला खाण्याची हद्द संपली की मरून जात. आपली शेपूट आपण खाणारा मनुष्य तुम्ही पाहायला काय आता इंग्रजाच्या वेळेला काय दिसत. अरे आपली शेत आपलेच माणसाने खाल्ली की नाही. शिकारी आकाशात ना आलेले नव्हते. हे पहा गुरु नानक यांचा फोटो येतो म्हणजे आजचा नाही 35-40 वर्षांपूर्वी त्यावेळेला नारकांनी जगदीश साहेब आणि सुखमनी साहेब असे दोन मुक्तीचे त्या ग्रंथ साहेबात काही गुरुगणी सुनायला. त्यात सुखमनी साहेबात जो अनुभव दिला तो अनुभव जर ह्यांना कळला असता तर ह्यांनी गुरुच्या नावाने असं लघु कृत्य केलं. त्यांच्या शंका सुद्धा लघुच असतात. गुरु शंका नाही. तेव्हा ही आमची माणसाची ही अहंकाराची प्रवृत्ती आहे. तिने ज्ञान घातलं जात. आपल्यालाच आपण जीवनाला प्राणी जसा आपण पाहिला नाही. मी पाहिला माझ्याजवळ 3 तोंडाचं एक सापाचं पुजू आहे. त्याला फार्मिंग मध्ये लिखे गेले. आता ते
आणि सापाला मिशा असलेला एक साप ठेवला होता. आमच्या कॉलेजचे जे प्रिन्सिपाल, त्या प्रिन्सिपालांनी ते मिशा असलेलं मुंक आपल्या जवळ ठेवलं. मला सांगितलंय पा म्हणजे सापाला साप टेस्ट मस्त म्हणतात त्या पामिशा. अरे म्हटले माझ्याजवळ मिशा कसला खवला काढायचा आणि त्याच्यात तिथे डुकराचे केस लावायचे, चिटकते तिथे इतके चिटकतात ती पुढं त्याला ओढून काढल्याशिवाय निघत. मग त्यानं सांगितलं की एक मुली मला सायन्स सांगितलं, ते सायन्स बरं केलं, मला सांगितलं सायन्स असतं तर लोक हसते. तेव्हा आमचं ज्ञान वाढलं 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 म्हणजे किती वाढलं? मनाला उन्मन करणं इतकं वाढलं का? उन्मनी अवस्थेतले अनुभव घेण्याचं आपल्या इकडं सांगितलेलं आहे. आपल्या इकडं 2 मानसशास्त्र झाली. ही करोनात मानसशास्त्रापैकी एक हिरण्य संहिता. आणि जो मानसशास्त्र त्याचा हा राजयोग आहे. प्रतिप्रसव हे हा इथपासून प्रतिप्रसवता कशी होते याचा अनुभव त्यांनी सांगितलाय. आणि आपल्या इकडचा एक मोठा शास्त्रज्ञ, गणितज्ञ मोठा, त्या गणितज्ञाचं नाव तुम्हाला माहित आहे? वराहमिहिर. याचं कोणता ग्रंथ आहे सांगा बरं? वराहमिहिरचा ग्रंथच माहीत, साहेबांचं माहित आहे की श्रीमंत साहिबची माणूस पद्धती माहित आहे काय? युंगची माहित आहे, आडलरची माहित आहे. आडलर आणि युंग यांनी त्याची पद्धती त्यातच खंडन केलं. हे मानसशास्त्र तुम्ही शिकला कुठं? साहेबांकडे. साहेबाला मन म्हणजे काय म्हणून विचारलं ते सांगता आलं नाही. अनकॉन्शियस माइंड म्हणजे. आता जिथं कॉन्शियस नाही असं माइंड असेल कसं? सबकॉन्शियस माइंड. अशा तऱ्हेचे अनेक माइंड त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये एक सिद्धांत सांगितला की मुलाचं दूध आई पिते ती कामवासनेच्या तृप्तीने पिते. खरंच काय? हे तुम्हाला कळलं होतं? आईचं दूध तुम्ही कामवासने तुमच्या आया पिता? म्हणा मातृदेवो भव. आई आणि पुरुष एकच आहेत की नाही? नवरा आणि बायको येत नाही का? मग जर तुम्ही तिला सांगितलं की 6 महिने तू बरोबर राहा, 5 महिने मला वाटतं असं त्यानं करतात ते. ही करण्याची शक्ती बॅक्टेरियामध्ये आहे. आकाशस्थ बॅक्टेरिया जे असतात, धूळी कण आकाशातले, त्याच्यामध्येही प्रोटोप्लाझम असलेले बारीक बारीक काही कण आहे. ते कसे जगले असतील सांगा? आपण ही माती इनऑर्गॅनिक म्हणतो, निर्जीव म्हणतो. ह्या मातीमध्ये ऑर्गॅनिक द्रव्य उत्पन्न करण्याची शक्ती आली कशी? फोटो धुवा, फोटो खायचा आहे. वनस्पतीच्या आधी वनस्पती कशात नाल्या? म्हणजे जी निर्जीव मानली होती तिने सजीवाला जन्म दिला. म्हणजे सजीव आणि निर्जीव हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत असं मी सांगितलं. तुम्हाला करवायचं काय? साधारण सर्व वाटे. आणि तुम्हाला महाराज काहीतरी बोलवतात. त्यांनी मला एकदा BSc ची व्याख्या सांगितली.
BSc म्हणजे बॅचलर ऑफ शेविंग अँड कटिंग. किंवा अशा तऱ्हेचे तुम्ही BSc साहेबाच्या उसण्या ज्ञानावर तुमचं ज्ञान उभारलं. मी कर्म कुठली घेतली? साहेबाची. आणि साहेबाची वृत्ती कुठे करतो म्हणजे मग पंचतन्मात्रा काय असतात हे तुम्हाला माहित आहे का? आपल्या इकडं अंतःकरण चतुष्टय मानलंय आणि ह्या अंतःकरण चतुष्टयाचा अनुभव देण्याकरता प्रत्येक प्रसव हेया हा आश्रम दिला. आणि गणित ज्यांनी लिहिलं पहिलं आपल्या इकडे त्याचं नाव आहे वराहमिहिर. सांगा बरं कोणता ग्रंथ आहे त्याचा? आपलं काहीच माहित नाही. साहेबांनी सांगितलं तुम्ही माकडा आणि म्हणाला आम्ही कोकडा. त्यांनी सांगितलं तुम्ही खरंच तुम्ही माकडा आहे नाही तुम्हाला वाटेल. आणि माकडाची संतती एवढी विशाल संस्कृती निर्माण करू शकते. माकडाला एवढी विशाल बुद्धी होती असं म्हणणं आहे तुम्ही? जर असं विशाल बुद्धी माकडाला असेल, एखादी उपक म्हणून सांगितलं माकड म्हणजे पट्टा होता म्हणजे त्याच्या शक्तीचा आणि तो हा समाज आला आणि पुन्हा गुंडाळून त्याच्याकडे अशा अनेक युक्त्या लावतात ना. पण खरं विज्ञानाचा अभ्यास करण्याचं ठिकाण आहे मन. मन हे मुसलमधनं तयार होत नाही. मन हा व्यायामाचा विषय नाही. मन ह्याच्यापेक्षा ज्याला तुम्ही ब्रेन म्हणता त्या ब्रेन मधल्या मध्यमेरू मध्ये मन उन्मन करण्याच्या त्याच्या पलीकडच्या अवस्था कशा आहेत? मने उन्मन झाले नसे बद्धतेची वार्ता. कृष्णामूर्तीशी मी यावेळेला बोललो त्यावेळेला त्यांनी हेच मारत म्हणे पहिल्या तुमच्या पौराणिक कल्पनाचे जे संस्कार तुमच्या मनावर ते काढूता का? पहिल्या सगळ्या संस्काराच्या कल्पना काढल्याशिवाय मन पुढचा विचारच करू शकत नाही. त्यात पहिल्या तुम्ही कल्पना असलेल्या गृहीत कल्पना काढून टाकलेल्या आहेत. नाही काढले. आज छाप आहे तो साहेबाच्या विज्ञानाचा. तुमच्या असलेल्या मानसशास्त्राचा अभ्यास तुम्ही कधी केलाही नाही. या मानसशास्त्राचं नाव आहे धेरण्य संहिता आणि दुसऱ्या मानसशास्त्राचं नाव आहे हे आपलं मानसशास्त्र पतंजली. पतंजलीचं व्याकरण महाभाष्य सुद्धा एक मोठा आहे तो आणि हा पतंजली एक नाही. पतंजलीचं व्याकरण महाभाष्य वाचलं बरं निघंतु. आता शिक्षां प्रवक्ष्यामि पाणिनीयं मतय्यता शास्त्रानुपूर्वं तद्विद्यालोकवेदयोः. म्हणून मी सांगतो की विश्वशक्तीच्या पोटी दोन लेकरच आहेत. एकाला तुम्ही ऑर्गॅनिक नाव दिलं दुसऱ्याला इनऑर्गॅनिक दिलं. पण इनऑर्गॅनिक मातीतूनच ऑर्गॅनिक वनस्पती तयार झाली. म्हणजे वनस्पती तयार करण्याची शक्ती तिच्या पोटी नाकारता येणार का नाही? ऊस आपण खाता, ऊस कशातनं निघाला? म्हणा माती, पाणी, वारा हे तिन्ही एकत्रित काम पाहुण्याच्या जवळ ठेवा आणि त्याला म्हणायची साखर साखर ते मी खाऊन घे. तो ते टोपलं तुमच्या तोंडावर फेकून मारल्याशिवाय राहणार. आणि मातीतून साखर निघाली काही पोट नाही. मातीची साखर याला करता आणि त्या शक्तीला काय नाव द्या? त्या शक्तीचं नाव आहे
बीजगर्भ संस्कार आणि ही संस्कृती मेधा जनन झाल्यानंतर तयार होते. मेधा म्हणजे नुसती बुद्धी नाही. दुसऱ्या बुद्धीला आपण काय म्हणतो? व्यवसायात्मिका बुद्धी रेगे गुरुनंदन बहुशाखा आणि अनंत. चोराला बुद्धी असते की नाही? बुद्धी नसते चोरी. त्या शेवटी लोकांनी चोरी काढली, त्यातच त्यांनी कौतुक केलं किती छान पाडलं म्हणे. तेच घेतली अशी अशा तऱ्हेच्या चोराचंही कौतुक करणार एक नाही. चोरालाही बुद्धी आहे ना, मग बुद्धिमान चोर होणार का? बुद्धिमान चोर नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवू. मानवीय बुद्धी परिष्कृत झाली, संस्कारित झाली म्हणजे त्यात ती पहिल्यांदा अगदी कशी व्हायला पाहिजे? कोणत्याही पूर्वग्रहाने दूषित झालेली नसली पाहिजे. हे कृष्णामुखी. पहिल्यांदा तुम्ही काही ग्रह धरले आहेत ग्रह आणि त्याच्यावरून अनुमान काढत करला. परंतु पहिल्यांदा बुद्धी शुद्ध करा. माझ्याशी दीड तास कृष्णमूर्तीचा वादविवाद झाला, बोललो मी त्यांच्याशी. त्यावेळेला हेच त्यांनी सांगितलं, आज तुम्ही मन वापरता, मन नसून मसल्सनी केलेले तुमच्या मनावरचे संस्कार आहेत, तुमच्या मनाचे संस्कार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी फार मोठं तत्वज्ञान सांगितलं. अनुभूनी तो कडा, तुका ब्रह्मांडा एवढा, पण मला हे फारसं तत्वज्ञान कळलं नाही. मी आपलं सेवा धर्म परमधर्म हो योगी नाम आपले गम्य असं म्हणाले. सेवेचं नुसता इथे शेतकरी मला शेतकरी असा करून शेतीत शेती केलाय. मग त्या शेतकऱ्याची मी हजारो एकर नव्हे लाखो एकर जमीन नांगरून दिली आहे, वखरून दिली आहे. आताच परवा चांदा जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये भर पावसामध्येही काम झाली. बैगाचे एक मध्ये ही काम करीत असताना त्यांना धान्य बँकेत काढल्या. माझी आणि सत्यसावर साईबाबांची भेट झाली. मी त्यांना विनंती केली, त्या माझ्या फोटो त्यांना विनंती केली की महाराज तुम्ही या विभूती काढण्यापेक्षा थोडेसे तांदूळाचे पोतेच काढून म्हणजे मला गरीबाला वाटता तरी येते. लहानचा हा बाळ ठाकरे हा जरा उकळीन जास्त तो आज देश आहे. आणि पिके सावंत ते माझे पाहुणे, हे सावंत साईबाबाचे भक्त सत्य साईबाबा. यांनी सांगितलं की हे तर गरीबाला श्रीमंताला निमित्ताला आमच्या देतात आणि गरीबाला अंगुठाच दाखवतात. असं केल्यावर आता दोन्ही माझे पाहुणे कसा समज घालायचा. तेव्हा त्यावरही मला व्याख्यान द्यावं लागलं आणि सांगितलं ज्या ज्या कल्पना या पूर्वग्रह दूषित आहेत त्या काढण्याकरता बृहत जातक वाचा. बृहत जातक कोणाचा नाही, हा विनीताचा ग्रंथ आहे. भास्कराचार्य त्याचा शिष्य दिला होती का वराही हा त्याच्या आधीचा. आपल्या आर्किटेक्ट आपल्याकडे होते याबद्दल तर वेरूळ दिलेली प्रत्यक्ष पुरावाच आहे. साहेब आल्यानंतर पॉलिटेक्निक आल्यानंतर ते आले काय. मग यार 300-500 माणसं बसली तेवढा हॉल दगडात कसे कोण
ती हेमांबेची मूर्ती पाहिली तर प्रत्यक्षात बोलेल असं वाटत. एका दगडावर संबंध रामायण काढलंय आणि त्या मधुरेच्या देवळावर तर ते झोपून काढलंय. शिकताना नाही म्हणजे साठीव मग हे शिकण्याकरता तिथं काय शिल्पकलेच्या शाळा होत्या काय? दिल्लीच्या बॅटरीचं त्यांनी वर्णन दिलं आहे अगस्तीने. त्याचं नाव कुंभोज. त्यांनी म्हटलं आहे त्या कालची कल्पना आहे संस्थापे मृण्मये पात्रे. 1,00,000 लोक मातीचं भांड करावं म्हणे. त्यात ताम्रपात्र सुसंस्कृतम स्वच्छ केलेला तांब्याचा एक पत्रा ठेवावा. त्याच्यावर साधं एक शिखीगिरी म्हणजे मोठू कापड करते त्याचा एक जोड त्याच्यावर द्यावा आणि नंतर जस्ता लोटतो निघातव्या. जस्ताचा एक तुकडा पारदाच्छादितस्प्रथा आणि याच्या पथकांना जे तेज निर्माण होतं त्याचं नाव मित्रावरून संवितम रणविद्युत आणि घनविद्युत वर्णन दिलंय. ही सगळी वर्णन त्यांनी शाळेतनं शिकली का? तुकाराम महाराज ब्रह्मांडा एवढे झाले शाळेत. त्यांच्या हृदयात तिची एक शाळा होती आणि त्या शाळेत ते शिकले. ते तुम्हाला अजूनही शिकता येत नाही. हे शिकण्याकरता मन उन्मन केलं पाहिजे आणि ते मन उन्मन करण्याचा अभ्यास ज्यात सांगितला त्याचं नाव आमचं मानसशास्त्र. तेव्हा ह्या मानसशास्त्रांचा ज्यांनी अभ्यास केला प्रयोग केले हे रंगकाम घेऊन रंगकाम पहा 500 वर्ष जुनं आहे. रसायनशास्त्राची माहिती नसली तर इतकं रंगकथा कळला तर आहे. त्यामुळे हे रसायनशास्त्री त्यांना मनोशास्त्राच्या द्वारे मन उन्मन करून तत्वा शून्यात्म सापडलं. त्यांनी पहिला सिद्धांत मांडला तो हा होकार 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 तुम्ही मांडला. पण त्यांनी म्हटलंय तस्मै नकाराय नमः शिवाय. नकार सुद्धा शब्दाचा होकार होकार मृत्तिकाश्चर्ये माती सुद्धा शंकराचं रूप आहे. देवाश्चर्ये पिताश्चर्ये गौतमाश्चर्ये यज्ञेन कल्प्यन्ताम् प्राणो यज्ञेन कल्प्यताम्. मला किती प्राणायाम येतात म्हणा प्रसिद्धी का पूर्वक हा एक अनिमा गरिमा गरिमा ह्या प्रक्रिया ज्यांनी प्राप्त होतात अशा तऱ्हेचे मानसशास्त्राचे प्रयोग वेरंग संहितेच्या द्वारे करता येतात. आणि असे करता येणारा हलका देह गुरुत्वापेक्षाही हलका हा करण्याचं सामर्थ्य मानसशास्त्रात आहे. हे मानसशास्त्र आपण शिकला की आपली उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. साहेबांनी आज हो शब्दात ह्या प्रश्नाचं म्हणणं मांडलं माझ्या. मला कृष्णामूर्ती यांची चर्चा झाली असती तेव्हा त्यांनी इतक्या सोप्या शब्दामध्ये हे मांडून दाखवलं की साहेब आहेत आणि शिकलेले आहेत म्हणून तुम्ही मान्य केलं. माझ्यासारख्याने सांगितलं असतं तर तुम्ही ह्याला काय तुम्हाला वाटलं की नाही. तेव्हा 4 शून्य सांगितले त्यांनी. शून्य म्हणजे नकार. काय शून्य म्हणजे होकार आहे काय? शून्य म्हणजे नसणे
आणि नसणे 4 प्रकारचं सांगितलंय. अभाव चतुर्विधा, प्राग भाव, प्रध्वंसा भाव, अचिंता भावास एकी. हे वर्णन केवळ सूत्रामध्ये केलंय. वज्रश्रुती नावाचा बुद्धाचा दुसरा एक सूक्त वज्रश्रुती आणि नंतर तिसरा ग्रंथ आहे धम्मपद. त्याच्या आधी हे तुम्ही चपला शून्य म्हणजे काय सांगावं. अहो शून्य म्हणजे नसणे आणि त्या एकावर शून्य दिलं तर एकही रेगत आहे की नाही. कशाची म्हणतो एक कशाचा होतो रेगेचा आणि रेगेचा एक आणि त्या रेगेवर दुसरं शून्य नावाचं वाटोळं रेग दिली ती 10 झाले म्हणजे तुमच्या अंगात 10 होतो काय. 10 रुपये दिले तुमच्यावर आणि त्याची अगदी नोट काढून दिली आणि सांगितलं 5 घ्या, हे 5 घ्या. तुम्हाला घ्याल काय. अहो 5 गुणे 10 की आधी पाडल्यावर 5 व्हायला काही हरकत आहे का. रुपयाचं चित्र म्हणजे रुपया. उद्या तुमच्या बापाचं चित्र जर ठेवलं आणि ते सुटलं माझा बाप मेला आमाय म्हणून रडायला लागलं तर अरे सूर्याचं प्रतिबिंब धबक्यात पडलं तरी त्याला कालरा होत. सूर्य होऊन पाहिलं अशा अनेक सूर्यमाला आहे की आकाश याच्या कितीतरी सूर्यमाला आहे. एक एक सूर्यमाला तुमच्या पृथ्वीच्या पेक्षा मोठ्या अशा आहे. अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा प्रकाश इथं पोचायला तुम्ही कितीतरी वर्ष लागली आणि तो मावळला तरी ते मावळला आहे कळायलाही कित्येक वर्ष लागणार. तेव्हा मावळला काय आहे कळायला कारण अशा तऱ्हेचं विज्ञानभूत अध्यात्म त्यांनी मांडलं. त्यांनी अध्यात्माचा आणि विज्ञानाचा विरोध केला. त्यांनी सांगितलं हा प्रोटोप्लाझम बायोप्लाझम हा कसा होतो सांगा म्हटलं तर प्रोटोफायटा प्रोटोझोआमध्ये हा पृथ्वीवरून झाला की नाही. तेव्हा सजीव प्राणी हे मूळ वनस्पतीचे लेकर आहे. तुम्ही वनस्पती खाऊन जगता की नाही. म्हणाला आम्ही बकरं आता बकऱ्याला मांस कशात आलं. हरळी खाल्ली नसते तर म्हणजे गवताचं रक्त बकऱ्याचा बकऱ्यात तुमच्यात आलं म्हणजे तुमचा आजोबा गवत आहे का. आपला आजोबा गवत आहे. देखून खुर्चीवर बसतो त्याला आमच्या इथं चेअरमन हे झेकून आपलं रक्त देतो की नाही. म्हणजे आपलं रक्त झेकण्यात आहे की नाही. मग हा झेकून माझ्या रक्ताचा सख्खा भाऊ आहे म्हणायला तयार आहे. आणि हा फोडू तर आपल्याच पायाला आलाय आपल्याच रक्तात नालाय आपला सख्खाच मुलगा. मग त्या फोडाला कापा का मी मेलो तरी हरकत नाही पण माझ्या मुलाला मी कापणार नाही असं बघा. हो तुम्हाला अशा परस्पर विरोधी क्रिया कराव्या लागतात. त्या न करताही कशा करता येतात हे शिकवण्याचं शास्त्र पण उन्मन करण्याचं शास्त्र. म्हणा मन हे उन्मन झाले असे बद्धतेची वार्ता हो म्हणून सांगितलं सद्गुरु वाचो मी सापडेना सोय म्हणजे सद्गुरु वाचून सोय. वाचून सोय नाही त्याने सांगितलं म्हणून सद्गुरु मेल्याशिवाय उन्नती. जय जय गुरु महाराज. जय जय गुरु महाराज.
तुम्हाला चिकन मातीमध्ये पुरू आणि वरती समाधी तुमची करून जय जय गुरु महाराज. अनुभूमी तोकडा तुका ब्रह्मांडा एवढा असा तुका झाला ब्रह्मांडापेक्षाही मोठा. तुम्ही अणुपेक्षा लहान अनोरणीयान महत्व मर्याद याचं ते भाषण इतकं तुम्ही व्यापक होण्याची सवय ठेवा. या सगळ्या सवयी केल्या की तुमचं मन स्वच्छ होईल आणि स्वच्छ मन झालं मग या गुरु नानकाच्या नावाने ते पाहते गुरु नानकाचे तीर्थ 2 पोळ्या दिले जातात. आणि त्यांनी सांगितलं श्रीमंत सावकारांनी विचारलं एवढा दानशूर असताना माझ्या घरी काय जेवायला आला. त्यावेळेस सांगितलं की बैमानीच्या रोटीने खून होता और ईमानदारी के रोटी में दूध निकलता. आता हे किती असं जर सत्य तुम्ही शिकला तर तुम्हाला दुसऱ्याची माणसं देवाच्या नावाने कापण्याची बुद्धी होईल काय? म्हणा सत्य श्री आकार म्हणजे कालाची जे सत्य आहे ते आकार. काल म्हणजे काय सांगावं? काळ ते क्रिएट करा म्हणतो तर काळाला लांबी एवढी उंची काय आहे मग काळ काय आता काय म्हणावं बा. त्या लोकांना विज्ञाननिष्ठ अध्यात्मवादी बनवायचं याचं कारण विज्ञान आणि आत्मज्ञान एकाच विश्वशक्तीची लेकरं आहेत. आणि एकाला ऑर्गॅनिक म्हटलंय दुसऱ्याला इनऑर्गॅनिक म्हटलंय पण दोन्ही किती श्रेष्ठ आहे. इनऑर्गॅनिक मातीतूनच ऑर्गॅनिक वनस्पती निघाल्या नाही का? फोटो गोवा फोटो काय काय घटन नाही वर्तनी घेऊन कधी याचं संशोधन केलं आहे. त्याला विचारलं तू कोणतं म्हणे BSc. त्याने मला BSc काय तर म्हटलं त्यांना खरीच सांगितलं BSc म्हणजे काय तर म्हणजे बॅचलर शेडिंग आणि कटिंग म्हणजे हे BSc म्हणजे तेव्हा असं BSc व्हायचं नाही. हेडमास्टर व्हायचं. हेडमास्टर म्हणजे हेड म्हणजे लोक आणि त्याचा मास्टर म्हणजे असं व्हायचंय. तेव्हा हेडमास्टर म्हणजे मुलांचा गुरु आणि त्या गुरुला नमस्कार करावा असं सांगितलं आहे. आमच्या इथे एका विद्यार्थ्यांनी शिक्षकाला गुरु महाराजाला झोपून काढलं. त्यांनी ती काय कापी का काय कापी का काय कापी का कापी पितात आमचे ती कापी केली त्याबद्दल हेडमास्टरनी त्याच्या 2 छेड्या मारल्या. त्याचे त्या शाळेचे चालक होते ते भांडायला आले गुरु महाराज तुम्हाला शाळेतून काका म्हणता पुणे. आता हे गुरु शिकवणार याला कोणतंही तत्वज्ञान स्वतःच्या बुद्धीने शिकवण्याची व्यवस्थाच नाही. दुसऱ्यांनी सांगेल तेवढं शिकवायचं. एका नवीन कृती सुटली तर त्या गुरुला काही अधिकार नुसतं मात्र गर्जना जोराच्या गांड्या जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. हो गंगा यमुना ही पवित्र आहे का? पवित्र. गंगा गंगे देव गुरुया योजनानां सकेरते मुच्यते सर्वपापेभ्यो सगळी पाप विष्णुलोकं सगच्छति. गंगा गंगा म्हटल्याने एवढं पुण्य लागलं. मग तुम्ही आपल्या जर बायकोला गंगा भाजी म्हटलं तर काठी घेऊन तुमचे डोसे बोलते. बरं दुसरं मला राम नाम सत्य आहे की नाही? काय सत्य आहे?
सत्य मग चालू लग्नाच्या वरात राम नाम सत्य आहे, सत्य बोले हे पहा म्हणून तुमचे डोकेच फोडतील. आपल्या लग्नाच्या आधी एक करावं लागतं श्राद्ध, त्याचं नाव नांदी श्राद्ध आहे, प्रारंभिक श्राद्ध. आणि हे प्रारंभिक शास्त्रामध्ये ह्या सर्व वराहापासून सर्वात तर्पण आलाय. त्याच्यात सर्व तुमच्या शास्त्रज्ञांची नाव आहे. हे तुम्ही कधी सांगितलं की आमचे इथं लग्न आहे, श्राद्ध आधी आहे, लगेच लग्न आहे म्हटलं तर या तोंडात माते करून मेले मला गंभीर भाजी म्हणतो काय. आता गंगाबागेत गीत वाईट लावायला नाही, मग गंगाबागेत म्हणाला एखाद्या स्वाधीन म्हणून मी आपले सगळे कटकटी सोडून गेल्या आणि एकच ठरलं की शेती नांगरून देणे, पिकवून देणे, त्या शेतीतनं निघालेलं अन्न जर खाल्लं नाही तुम्ही, हे बेश्रमीची झाडं त्याच्यात आम्ही नायट्रोजन काढला आणि वनस्पतीला भोजन दिलं, त्याचं नाव वनस्पती भोजन आहे. आणि लाखो रुपयाचं खत दिलं गरीबांना. त्यांनी ते काँग्रेस गवत आहे, काँग्रेस नाही हो, काँग्रेस आहे त्याचा, त्यांनी काँग्रेस गवत नाही. ते गवत इतकं खट्याळ आहे की अनेक रोग पसरवतो. त्या सगळ्या रोगांना आम्ही युवा सहित उचलून टाकलं आणि त्यात चांगलं सुंदर कंपोस्ट खत करून दिलं. आणि मग जे काय करायला सुरुवात केली, काय तुम्ही सांगा, तुम्ही म्हणतात की नाही सद्गुरू वाचोली सापडेना सोय म्हणा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि संतांना जाळल्याशिवाय विभूती होती म्हणजे संतांना आधी जाळ आणि मग त्याचे विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे अर्थ करणारे शहाणे पंडित झाले. ब्रह्मादी नरंग रंजे त्याला काय पुढं करा म्हणावं. अशा तऱ्हेची आपली वृत्ती झाली आहे, संशोधक वृत्ती केली आणि नवीन नवीन संशोधनामध्ये आपल्या मनाचं संशोधन करणे आणि ते मन शुद्ध करून जर आपण निर्माण केलं तर मग त्या गुरुच्या नावाने माणसं कापण्याची वृत्ती येईल काय, ते काय गुरु माणूस. आता माझ्या जवळच्या बघून 30 वर्षापूर्वीपासून त्या नानकांनी सुखमणी साहेब लिहिला, जगजी साहेब लिहिला. मनाचं सुख कसं प्रगट करावं याची विद्या त्यांनी सांगितली. त्यापैकी तुम्ही कशाचा अभ्यास केला, सत श्री अकाल गुरु की फतेह म्हणून त्यांनी सांगितलं. अकाल म्हणजे कालातीत तत्व, काल हा सापेक्षित आहे आणि अकाल म्हणजे त्यांनी सांगितलं वेकन म्हणजे आकाश आणि वेकनची पोझिशन घेतली म्हणजे. वेकन म्हणजे काय, लांबी आहे का, त्याला रुंदी आहे काय, उंची आहे का, त्याची पोझिशन कशी घेत आहे, वेकन पोझिशन म्हणता येईल. वेकनची पोझिशन कधी तुम्ही घेतली आहे, व्याख्या आहे का बेकनची म्हटलं तर तो म्हणजे बेकनची व्याख्या बेकन खायला तर बेकनची व्याख्या लॉजिक करता असे त्यांनी दिली. इंजेक्शन का डिटेक्शन, इंजेक्शननी एक 6 फुटाचा मनुष्य पाहिला आणि त्यावरनं सगळ्या जगतातली माणसं 6 फुटाची जायचा अनुमान काढलं तर त्याला डिटेक्शन म्हणतात. म्हणून अनुमानाचे सुद्धा 4 प्रकार सांगितले त्या प्रत्यक्षाचे. प्रत्यक्ष, निरीक्षण, अपनिरीक्षण, अनिरीक्षण आणि प्रायोगिक निरीक्षण. आणि त्या प्रायोगिक निरीक्षणातून सुद्धा चुका निघाल्या म्हणून याची विकृती आली आहे.
आज नेमका ते तुम्ही एकदा इंदिराताई, माझी इंदिरा, तिचं लग्न होण्याच्या आधी ही तिचं नाव इंदिरा नेहरू, तिचं नाव इंदिरा नेहरू. त्यावेळेला त्यावेळेचे फोटो आहेत माझ्यावर. आणि रटान पासच्या तिथं उर्दू, रटान पास, मनाली वगैरे ठिकाणी माझे आश्रम आहे हे शिकवण्यात. मुंबईला एक आश्रम आहे त्याचं नाव अनाथ बालकाश्रम. आपण बघायला माहित आहे तुम्ही? लोकांनी जी 6-6 वर्षाची लेकरं बाळांत्यामध्ये बांधून फेकून दिली, त्यांना माता म्हणावं का खाता म्हणावं? तेव्हा अशा माता आपली इज्जत जाऊ नये म्हणून पोरं मारायला तयार असलेल्या त्यांना मातृदेवो भव म्हणत म्हणा. माय बाप जरी सरतीन की बोका त्या संगे सुखा न पळे बाळ. व्याळे आणि कृष्ण व्याळे भक्तीने त्या पुढील बाळे. हा लोक ठीक आहे, हा आपली चांगली खाय. त्यांनी एकदा इंटिनम करायचा प्रयोग केला. माझ्याकडे हाती माणसं शास्त्रज्ञ करून ते पाठवले. त्यांना आमचा सांगा रसेल स्वायपर, स्प्रे आणि किट वायपर यातलं केमिकल ऍक्शन आणि मिश्रण सांगा. कधी करून पाहिलं माझ्याजवळ साप आहे, त्याच्यामध्ये भस्त्रिका करणारे आहे. 2 नाकाचे साप आहे, 3 तोंडाचे सुद्धा साप मध्ये ठेवलेले आहेत. मेला 3 तोंडाचा माझ्या. हे शास्त्र शिकावं लागतं, पण आम्ही हे शास्त्र शिकलो का? आमचे साहेब त्यावेळेला बोलताना मला आश्चर्य वाटलं की ते प्रत्येक शब्द शास्त्रीय समतोलातनं बोलत असत. शास्त्रीय समतोलात न जाऊ देता बोलणाऱ्या या माणसांना आम्ही देव म्हणजे पुष्प बी देव नव्हे. तुम्हाला देव म्हणजे देव नाही. माणसाचा लालची स्वभाव प्रथमता ती म्हणती देव. देव म्हणजे कुछ देव ही देवायची वासना. एकदा पेरल्याशिवाय उगवेल काय? काय म्हणा? विद्याविना प्राप्त, विद्याविना प्राप्त, तपेविना दैवत, तपेविना दैवत, विद्याविना प्राप्त, विद्याविना प्राप्त, विद्येविनाहित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे, ज्ञानदेव सांगे, दृष्टांताची मात, दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणो पाय, ब्राह्मण तलाव महाराला पाणी पाजण्याकरता मिळाय. श्रमदानाने बांधलं सगळा तलाव. आता त्यातलं पाणी मुसलमान काळाचं पटकन उलट पुराणी शरीरचा अध्ययन करता पहिली काय करते. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिके यौमिद्दीन इय्याका. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.